जनतेचे राज्याचे प्रश्न सोडवणारी राजकीय मंडळी आज मात्र बाप्पांच्या सेवेमध्ये मग्न झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालंय, तर राज्यामधील इतर लोकप्रतिनिधींनी देखील आज मोठ्या उत्साहामध्ये बाप्पाला घरी आणलंय। पाहूयात राजकीय मंडळींचा बाप्पा। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना झाली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी सुद्धा गणपतीची स्थापना झाली। फडणवीसांचं संपूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित होतं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन, राज ठाकरेंच्या हस्ते बाप्पाची आरती। छत्रपती घराण्यातील बाप्पा विराजमान झाले। शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते बाप्पाची पूजा करण्यात आली। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली। गोरगरीब जनता, कष्टकरी, शेतकरी वर्गाला सुखी ठेव, दादा भुसेंची गणपती बाप्पाकडे प्रार्थना। गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपद, हा प्रवास अतिशय समाधानकारक। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। मोहोळ यांच्या पुण्यातील निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन झालंय। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी यंदा पहिल्यांदाच दिल्लीतील घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे। शेतकरी अन्नदाता आहे, तो सुखी झालाच पाहिजे, रक्षा खडसेंची गणपती बाप्पाकडे मागणी। शिवसेना नेते रामदास कदम यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं। कदम कुटुंबियांकडून गणरायाचं जोरदार स्वागत करण्यात आलं। मनसे नेते आणि चित्रपट निर्माते अमेय खोपकर यांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली। खोपकर यांनी सहकुटुंब बाप्पाची पूजा केली। यावेळी त्यांनी बाप्पाकडे महाराष्ट्रातील वाचाळ नेत्यांना सद्बुद्धी मागितली। भास्कर जाधव यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले। यावेळी जाधव यांनी भजन गायले। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींच्या घरी सुद्धा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली। मिटकरींच्या घरचा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरलाय। यवतमाळचे आमदार मदन येरावार यांच्या घरी चांदीचा बाप्पा विराजमान झालाय। येरावार कुटुंबियांकडून गणरायाची विधिवत पूजा करण्यात आली। जळगावमध्ये खडसे कुटुंबियांकडून बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी एकनाथ खडसेंनी सपत्नीक बाप्पाचं पूजन केलं। भाजपचे महासचिव आणि माजी मंत्री विनोद तावडेंच्या विलेपार्लेतील राहत्या घरी गणपतीचं आगमन झालं। ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं आगमन केलं। कोकणात घरोघरी गणेशाचं पूजन झालंय। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधल्या राहत्या घरी सहकुटुंब गणरायाची पूजा करण्यात आली। आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालंय। यावेळी आमदार ऋतुराज पाटील, डॉक्टर संजय पाटील उपस्थित होते। खासदार नारायण राणेंच्या मुंबईतील अदिश निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झालेत। नारायण राणेंनी सपत्नीक बाप्पाची आरती केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।